एक होती चिऊताई एक कावळे दादा, दोघांच्याही जगण्याची निराळीच अदा. चिऊचं घर मेणाचं अन शेणाच्या घरी कावळा. चिऊचं घर मेणाचं अन शेणाच्या घरी कावळा. एके दिवशी आकाशात मेघ दिसला सावळा. नंतर मग पाऊस आला, कावळे दादा प्याला. शेणाचं घर गेलं वाहून, घर नाही त्याला. भर पावसात कावळे दादा चिऊकडे गेला. दार उघड चिऊ दार उघड, गजर त्याने केला. चिऊ म्हणाली बाळाला अंघोळ घालू दे, पावडर लावू दे, नीट लावू दे. तरी सुद्धा कावळे दादा घाईवरच होता. उघड उघड म्हणतार ठोठावीत होता. घाबरून चिऊने मग उघडले दार. कावळे दादा फलताच भिजलेला फार. चिऊ म्हणाली कावळ्याला पैसा इथे आता, वाहत नाही घर हे पाऊस खूप येता. आता माझ्या बाळाला झोपवून येते, आणि सार घर माझं आवरून घेते. चिऊ तिच्या बाळाला झोपवाया गेली. टेहाळणी कावळ्याची सुरू तेव्हा झाली. चुलीवरल्या खिरीचा वास त्याला आला. गुपचूप कावळे दादा सारी खीर प्याला. चिऊ येता तिथे तिच्या ध्यानी आले सारे. कावळ्याचे वागणे हे खरे ना.